या बातमीचे प्रायोजक आहेत आळंदकर रॉयल किड्स झोन, शॉप नंबर 4, राहत सेंटर, पार्क सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या मार्फत सन 2023 मध्ये 2 बेमुदत संप केले होते। पहिला ज्यावेळेस 7 दिवसाचा बेमुदत संप केला त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देऊ अशा स्वरूपाचं लेखी अभिवचन कर्मचाऱ्यांना दिलं होतं। तदनंतर सदरचा संप कर्मचारी संघटनांनी स्थगित केला होता। तदनंतर पुन्हा एकदा डिसेंबर 23मध्ये बेमुदत संप चालू केला, परंतु संपाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जुनी पेन्शन योजना आपण लवकरच लागू करू अशा स्वरूपाचं जाहीर भाषण केलं होतं। त्या अनुषंगाने आज तागायत शासन निर्णय अधिकृतता पारित होणं अपेक्षित होतं, परंतु आज तागायत कुठल्याही स्वरूपाची शासन स्तरावरून कारवाई झालेली दिसून येत नाही आहे। त्यामुळे सर्व कर्मचारी हे बेहाल झालेले आहेत की बाबा मागील 4 ते 5 वर्षापासून जे शासन फक्त जुने पेन्शन आम्ही तुम्हाला देऊ, त्यातले सर्व लाभ देऊ असं फक्त गाजर दाखवते, परंतु कारवाई होत नाही आहे। त्या अनुषंगाने आता लवकरच विधानसभेची आचारसंहिता लागण्याची वेळ आलेली आहे, तरीही शासन कुठल्याही स्वरूपाचा आदेश पारित करत नाही आहे। हे सर्व बाबी लक्षात घेऊन शासन केवळ टाळाटाळ करत आहे। शासनाची ही देण्याची मानसिकता नाही आहे, ही कर्मचाऱ्यांची भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळे आज दुपारी 1 ते 2 जेवणाच्या सुट्टीमध्ये सर्व महाराष्ट्रभर निदर्शनं करण्यात येत आहेत। जर आजच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने लवकर जर आदेश पारित केला नाही तर लवकरच आम्ही बेमुदत संपाचं सुद्धा कर्मचारी संघटनेमार्फत आता उत्सुक आहोत। याची शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर आदेश पारित करावा ही सर्व कर्मचाऱ्यांची भावना आम्ही शासनापर्यंत आपल्या मार्फत पोहोचवत आहोत। धन्यवाद।